ब्रीद ज्याचे जगदानी, ब्रीद ज्याचे जगदानी, तोची मनी स्मरावा. समपाय करकटी, समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या. पाहिलिया वेध लावी, बैसे जीवी जडोनी. समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या. तुका म्हणे भक्ती काजा, तुका म्हणे भक्ती काजा. धावे लाजा लवलाही, समपाय करकटी, उभा तटी भिवरेच्या. विठाला विठा पांडुरंगा करू प्रथम नमन. रंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवीर. ब्रीद ज्याचे जगदानी, तोची मनी स्मरावा. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग
जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा यच्चयावत सर्व मनुष्य जीवाला तुम्ही कोणत्या देवतेचं स्मरण करा असा सगळ्यांच्या पाठातला परिचयातील जगद्गुरु तुकोबारायांचा हा प्रासादिक अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आजची सेवा ही पंढरी क्षेत्रातील आहे. सेवेचं निमित्त आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्ञानोबारायांचा सप्तशतकोत्तर महोत्सवी सोहळा, त्याचबरोबर आणखी जगद्गुरु तुकोबारायांचं त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन तपपूर्तीचं वर्ष, आणखी याच्यामध्ये काही महान पर्वण्या आहेत. त्यामध्ये मोठे बाबा असतील त्यांचा शतकपूर्तीचा महोत्सव असेल, मधुकर बाबांचाही उत्सव असेल, सहज याच्यामध्ये अनेक पर्वण्या आलेल्या आहेत. सहज ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे की तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. असा काही सहज योग येत असतो. त्यात आणखी काही असे योग आहेत आणि त्या सगळ्या अतिशय चांगल्या योगाचं औचित्य साधून या पंढरी क्षेत्रामध्ये आमचे परमस्नेही आदरणीय की त्यांना विशेषणच अतिशय चांगलं त्यांना दिलेलं आहे, विष्णुदास. बरं का, विष्णुदास श्री हरिभक्तिपरायण नामदेव महाराज चारठाणकर तथा बाबा. तर महाराज आता विष्णुदास ही पदवी कोण मला वाटत नाही कीर्तनकार लावून घेतली. विनोदाचार्य कीर्तन केसरी, मला वाटतं हिंद केसरी लावावी त्यांनी बरं का, कीर्तन केसरी लावण्यापेक्षा. आता विष्णुदास ही त्यांना पदवी आज सहसा कोण लावून घेत नाही महाराज, परंतु हा त्यांचा मोठेपणा आहे. असो, अशा बाबांच्या सांगण्यावरून अनेक वेळेला कालिका मंदिरामध्ये योग आलेला आहे. सेलूला मी बऱ्याच वेळा आलेलो आहे. देहोलाही त्याने अनेक आमच्या मंदिरामध्ये मोठे कार्यक्रम घेतले गोकुळाष्टमीच्या निमित्तानं. त्याही सप्ताहामध्ये सेवेचा योग आला. बाबांचं आमचं हे प्रेमाचं नातं आहे. असो, आज बाबांनी पंढरीमध्ये एवढी मोठी वास्तू निर्माण केलेली आहे. एकाच्या कैवाडे उगवी बहुताची कुळे, ती काही एकट्या करता नाही, एकामुळे सगळ्याचं कल्याण त्याच्यामध्ये. असो, आणि त्याची आज वास्तुशांती आहे. बरं का, खरं तर वास्तुशांतीला आपला एक ठरलेला अभंग आहे, जोडवून या धन उत्तम व्यवहारे. बरं का, पण आज पंढरीरायाच्या नगरीमध्ये मला सहज हा अभंग सुचला आणि तो सेवेकरता निवडला. असो, या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या देवतेची भक्ती करतात, ज्या देवतेची उपासना करतात, ही भक्ती म्हणा, ही उपासना जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्यामध्ये अनादिकालापासूनची आहे. पांडुरंगाची भक्ती, पांडुरंगाची सेवा तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या अगोदर 8 पिढ्यापासून, विश्वंभर बाबापासून पंढरीची वारी महाराजांच्या घराण्यामध्ये आहे. पांडुरंगाची सेवा महाराजांच्या घराण्यामध्ये आहे. पण तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे देवा
जुनाट ही माझी सेवा. ही जुनाट सेवा आहे. ह्या सेवेकरता माझ्या वाड वडिलांनी जीवदान दिलेलं आहे. देवोन्या जीव वडिले साधेला ठाव. आणि मी फक्त ती जतन केलंय. मी मिळवलं नाही, काही जतन केलंय. जतन करणं सुद्धा अवघड असतं महाराज. काही वेळेला मिळवणं कदाचित सोपं असेल, पण मिळवलेलं जतन करणं अवघड काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ती सेवा मी जतन केली, याचा धरीना अभिमान करीना पोले जतन. महाराजांनी ती सेवा जतन केली. आणि असा हा भगवान परमात्मा आणि त्या देवतेचं ब्रीद काय तुकोबाराय म्हणतात. कारण ज्या देवतेची उपासना जो भक्त करतो त्या देवतेचं ब्रीद त्या भक्ताला माहिती असावं लागतं. त्या देवतेचं ब्रीद काय आहे. अगदी तुम्हाला सोपं करून सांगेन. ब्रीद शब्दाचा अर्थ काय. ब्रीद म्हणजे नक्की काय. त्या देवतेचं ब्रीद आहे, पण ब्रीद शब्दाचाच अर्थ आम्हाला माहित नाही. तर ब्रीद शब्दाचा अर्थ मराठी शब्दकोशामध्ये ध्येय असा आहे. त्या देवाचं ध्येय काय. प्रत्येकाला ध्येय असतं महाराज. देव असला तरी त्याचं ध्येय आहे. संत असतील तर त्यांचंही ध्येय आहे. आणि सामान्य तुमच्या आमच्यासारखा मनुष्य असेल तर त्याला सुद्धा काहीतरी ध्येय असतं. छोटा असो मोठा असो, व्यापक असो, सर्व व्यापक असो, पण आहे. तसं तुकाराम महाराज सांगतात, मी ज्या देवतेची भक्ती करतो. मग महाराज कोणत्या देवतेची भक्ती करत होते. महाराजांची भक्ती एकविध होती. महाराज एकाच देवतेची भक्ती करणारे तुकोबार आहे. ती कोणती देवता आहे. तर तुकोबारायांनी नाटाच्या अभंगामध्ये त्या देवतेचं वर्णन केलंय. आमचं जीवनच विठ्ठलमय आहे. विठ्ठल आमुचे जीवन, आगमनिगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्तगोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळी भरोणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल जीवेचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावेला चाळा विष्णू विठ्ठले. आणि शेवटच्या चरणात परमोच्च बिंदू केला, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. या प्रमाणाचा विचार केला तर महाराजांची एकविध भक्ती होती. विठ्ठलाशिवाय दुसरं दैवतच नाही. बघा किती परमोच्च बिंदू केला. विठ्ठल माय बाप चुलता म्हटलंय. व्यवहारामध्ये माय म्हणजे आई, आई वेगळी आहे. बाप म्हणजे वडील, वडील वेगळे आहेत. चुलता वेगळा आहे, बहीण वेगळी आहे. भ्राता शब्दाचा अर्थ भाऊ वेगळा आहे. ही सगळी नाती व्यवहारामध्ये वेगवेगळी आहेत. आई वेगळी असते, वडील वेगळे असतात, भाऊ वेगळा असतो, बहीण वेगळी असते, चुलता वेगळा असतो. पण ही सगळी नाती तुकोबारा म्हणतात माझी पांडुरंगाशी आहेत. आणि मला दुसरं दैवत नाही. सांडोनिया पंढरीराव, कवना ते मनो देव, बहुलाज वाटे चित्ता, आणि का ते देव म्हणता. आणि या प्रमाणाचा विचार केला. खूप प्रमाण सांगण्यासारखे आहेत, पण आपल्याला एवढ्या प्रमाणाचा पुरावा पुरेसा होईल की ह्या प्रमाणाचा विचार केला तर तुकोबारांची जी देवता आहे ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्माचा आहे. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते अमुचे कुळदैवत पांडुरंग, किंवा विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, हे आमचं कुळदैवत आहे. असो
एवढंच मला सांगायचं आहे की तुकोबारायांची पांडुरंग परमात्मा ही देवता आहे आणि त्या देवतेचं ब्रीद तुकोबारा या अभंगातून सांगतात की ब्रीद हा शब्द अनेक अभंगातून महाराजांच्या आलेला आहे. अनाथ जीवाचा तुकाज कैवारी ऐशी चराचरी ब्रिदावळी. त्याचं ब्रीद आहे. काय ब्रीद आहे? अनाथ जीवाचा तू कैवारी आहे. मग तुकोबारा एका नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, तूची अनाथाचा दाता दुःख मोहन असावया चिंता शरण आलो तुझा आता तारी कृपावंता माये बापा. तू अनाथाचा दाता आहे म्हणून अनाथ जीवाचा तू काज कैवारी ऐशी चराचरी ब्रिदावळी. चराचरामध्ये तुझं ब्रीद आहे असं. तू अनाथाचा दाता म्हणून ब्रीद शब्दाचा अर्थ ध्येय आहे. अजून एका ठिकाणी ब्रीद शब्द तुकोबाऱ्यांचा आलेला आहे. प्रत्येकाचं ब्रीद वेगळं असतं. तुकोबारा सांगतात, मी ज्या देवतेची भक्ती करतो त्याचं ब्रीद काय आहे? जगदानी ब्रीद आहे. नाहीतर काही जणांचं ब्रीद असं आहे. अजून एक अभंग आहे तुकोबाऱ्यांचा. त्या हिरण्यकश्यपूचं ब्रीद होतं. हिरण्यकश्यपू कोण? भक्त प्रल्हादाचा वडील. आणि त्या हिरण्यकश्यपूचं सुद्धा ब्रीद होतं. पण काय ब्रीद होतं? नाव घेऊन नेदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. कीर्तन भजन सप्ताह पंढरीची वारी बाजूलाच राहिलं. पण हिरण्यकश्यपूच्या नगरीमध्ये चुकून, आवर्जून नाही, चुकून जरी कुणी देवाचं नाव घेतलं तर हिरण्यकश्यपू त्याला सुळावर देत होता, जिवंत फासावर देत होता. त्याचं ब्रीदच होतं, त्याचं ध्येयच होतं, माझ्या नगरीमध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही. नाव घेऊ नेदी देवाचे. नावच घ्यायचं नाही. बाकी पूजा अर्चन होमन हवन सप्तान हे लांब राहिलं सगळं, बाकीच्या गोष्टी सगळ्या. नावच घ्यायचं नाही देवाचं. आता त्याचं ब्रीद होतं, ते ध्येय होतं आणि त्या पद्धतीनं तो वागत होता. तसं तुकोबाराय सांगतात, मी ज्या देवतेची भक्ती करतो त्या देवतेचं ब्रीद काय आहे? तर जगदानी. त्याचं ब्रीद आहे जगदानी. आता ब्रीद शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला तो थोडाफार तरी तुम्हाला कळाला. ब्रीद म्हणजे ध्येय. आता जगदानी शब्दाचा अर्थ सांगतो. ब्रीद आणि जगदानी कळालं का? अभंग कळाला तुम्हाला. आणि ह्या दोन शब्दाचा अर्थ नाही कळाला तर मग ते अभंग कळणारच नाही. ब्रीद शब्दाचा अर्थ ध्येय आणि जगदानी शब्दाचा अर्थ जगाला दान करणारा. त्याचं ध्येय आहे जगाला दान करायचं. आपलं सुद्धा ब्रीद आहे दान घ्यायचं, पण त्याचं ब्रीद आहे जगाला दान द्यायचं. जगाला तो दान देतो महाराज. आणि असा दान देणारा विश्वामध्ये तुकोबाराय सांगतात, एकच दानशूर दाता आहे. कोणता आहे? विटेवारी जाची, विटेवारी जाची पाऊले समान, पाऊले समान, पाऊले समान. विटेवारी जाची, विटेवारी जाची, विटेवारी जाची पाऊले समान, पाऊले समान, पाऊले समान. विटेवारी जाची, विटेवारी जाची, विटेवारी जाची पाऊले समान, पाऊले समान, पाऊले समान. विटेवारी जाची, विटेवारी जाची पाऊले समान, पाऊले समान, पाऊले
तोची एक दान सुरदाता विटेवरी जाची विटेवरी जाची बाहुले समान बाहुले समान बाहुले समान विटेवरी जाची विटेवरी ज्याची पाऊले समान विटेवर ज्याची समान पाऊल आहेत तोची सकारात्मक ची शब्द सांगतो हाच याच्या व्यतिरिक्त जगामध्ये दुसरा कोणच नाही ची शब्द आला का त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणच नाही तोची एकच आहे तोची एक दानशूर दाता है दाते तर खूप आहेत दाते तर खूप आहेत पण तुकोबाराय म्हणतात दात्या दात्यामध्ये फरक आहे जगामध्ये असा एक आहे दाता तो जगाला दान देतो आपण देतो एखाद्या कार्यापुरतं म्हणा एखाद्या गावापुरतं एखाद्या आश्रमापुरतं आपल्या दानाला मर्यादा आहे महाराजांच्याकडं दात्याची सुद्धा मोठी यादी आहे पण पाहिलं तर हरिश्चंद्र राजा केवढा दानशूर होता महाराज हरिश्चंद्र राजाचं वैशिष्ट्य माहित आहे का आपल्याला त्याला स्वप्न पडलं दानशूर तर होताच तो पण त्याला स्वप्न पडलं मी सर्व राज्य देऊन टाकले दान केलंय स्वप्न पडलं त्याला जागृतीमध्ये आला तो तर लक्षात आलं मला फक्त स्वप्न पडले मी राज्य काही दान दिलंच नाही तसंच आहे माझं राज्य आणि स्वप्नामध्ये राज्य दिलेलं त्यानं जागृतीमध्ये वस्तुस्थितीमध्ये दान करून टाकलं कसला दानशूर राजा असेल सगळं राज्य देऊन टाकलं राज्य कोण दान करतं का तुकोबारायचं सुद्धा एक प्रमाण आहे भिकेसाठी कोण राज्य देतो भीक मागायला आला एखादा तर त्याला भीक देईल पण राज्य देतो का पण हरिश्चंद्र राजा अपवाद असा आहे इतका दानशूर आहे त्यानं संपूर्ण राज्य दान करून टाकलं सुतळीचा तोडा सुद्धा ठेवला नाही कसला दानशूर राजा आहे हरिश्चंद्र राजाचं उदाहरण पुढं आहे त्याचबरोबर कर्णाचं उदाहरण आपल्या पुढे आहे कर्ण सुद्धा असा दानशूर राजा आहे आलेल्या याचकाला कधीच परत पाठवत नव्हता एकदा तर धारातीर्थ पडलेला आहे रणांगणामध्ये अर्जुनाचे बरेचसे बाण अंगात घुसलेले रक्त वाहतंय अंगातून धारातीर्थ पडलाय आणि अशा अवस्थेमध्ये दानशूर आहेस तर त्याची परीक्षा बघायला एक ब्राह्मण आला आणि कर्णाला म्हणाला तू दानशूर आहेस तुझी ख्याती आहे दानशूरामध्ये तर माझ्या मुलीचं लग्न द्रव्या वाचून आणलेलं आहे काही द्रव्याची मला गरज आहे तर मला काहीतरी दान दे कर्णराजाजवळ काहीच नव्हतं धारातीर्थ पडला होता रणांगणात आता त्याला विनमुख कसं पाठवायचं आता जवळ तर काही नाही पण लक्षात आलं माझ्या तोंडात सोन्याचे दात आहेत कर्णाच्या तोंडामध्ये सोन्याचे दात होते महाराज त्यांनी आपलं तोंड आखावरती आपटलं तोंडातले काही दात काढले रक्तबंबाळ झालं परत तोंड आणि ते सोन्याचे दात स्वच्छ करून त्याला दिले जा म्हणले तुझं काम भागून जाईल केवढा दानशूर आहे कर्णराजा एवढंच नाही त्याच्या कानामध्ये कवच कुंडल होती ती कवच कुंडल अशी होती की त्यानं कितीही दान केलं तर त्याच्या डबल द्रव्य त्याला परत यायचं ते एक जणाच्या लक्षात आलं याच्या कानातली कवच कुंडल फार महत्वाची आहे म्हणून
एके दिवशी एक याचक आला आणि त्या याचकानं त्या कवच कुंडलाचीच मागणी केली कानातल्या. पण हा दानशूर होता, कशाला नाही म्हणायचंच नाही. ती कवच कुंडला मागितल्याबरोबर कानातली काढून देऊन टाकली त्याने. केवढं नाव आहे कर्णराजाचं उदाहरणामध्ये. धर्मराजा तसाच आहे. शिबीराजा, शिबीराजानं कपोत पक्षाकरता आपल्या मांडीचं मांस काढून दिलं. मांडीचं मांस. एखाद्याला जर आपण म्हटलं ह्या वर्षी पंगत देऊ नका, तुमच्या मांडीचं 2 किलो मांस द्या, एका माणसाला त्याची गरज आहे. ते म्हणेल 2 पंक्ती घालतो पण मांस नाही मिळणार मांडीचं. पण त्या शिबीराजानं कपोत पक्षासाठी आपल्या मांडीचं मांस काढून दिलं. महाराज कसला दानशूर राजा. धर्मराजाच्या बाबतीमध्ये प्रश्नच नाही. ह्या 5 भावामध्ये जर दान करायचं झालं तर धर्मराजाने करावं. अर्जुन धनुर्विद्येमध्ये तरबेज होता, पण धर्माचा हात दानशूराच्या बाबतीमध्ये कोण पकडतच नव्हतं. एक प्रसंग सांगितला जातो. एके दिवशी भगवान कृष्ण परमात्मा सूर्योदयाच्या वेळेला सफर मारण्याकरता निघाले, फिरण्याकरता निघाले मोकळ्या हवेमध्ये. आणि हिमालयाच्या पर्वताच्या रांगेमध्ये फिरत निघाले. कोवळं ऊन पडलेलं आहे, स्वच्छ, एकटेच फिरतायत. आणि फिरत फिरत असताना त्या हिमालयाच्या पर्वताच्या रांगेमध्ये एक मोठा पर्वत कृष्ण परमात्म्याला सोन्याचा दिसला. कशाचा? सोन्याचा दिसला. कृष्ण परमात्म्याने विचार केला, हा एवढा मोठा पर्वत असा बलाढ्य डोंगर सोन्याचा आहे, इथं पडून आहे, काय उपयोग आहे त्याचा? म्हणून दुसऱ्या दिवशी अर्जुनाला फिरायला घेऊन निघाले. विश्वास भक्त आहे तो. आणि त्याला तो दाखवला. आणि अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, हा पर्वत सोन्याचा आहे, हा इथं आहे, याचा काय उपयोग आहे? मग देवा काय म्हणणं आहे तुमचं? हा पर्वत असं कर, लोकांना बोलव आणि हा सगळा सोन्याचा पर्वत, हा सगळा सोन्याचा डोंगर वाटून टाक, लोकांना उपयोगाला होईल. मला वाटते आता एखादा डोंगर मिळायला पाहिजे आपल्याला. अर्जुनाने काय केलं, बरेच लोक बोलवले, स्वतःच्या हातात पहार घेतली, टेकाव घेतला, फावडं घेतलं आणि ते सोनं काढायला सुरुवात केली. भरपूर सोनं निघायचं, अख्खा पर्वतच सोन्याचा आहे. लोकांना वाटून टाकायचं, जवळच्या लांबच्या असतात. आठवडा झालं काम चाललं होतं. देवाच्या लक्षात आलं, अर्जुनाला काम सांगितलं, एक सोन्याचा पर्वत वाटून टाक, कुठपर्यंत काम आलंय बघावं. म्हणून सकाळच्या वेळेला आणखी अर्जुनावर गेले पर्वत बघायला. तर पर्वताचा फक्त 2% भाग सुद्धा संपला नाही, तसंच सोनं आहे. कोपऱ्यातलं सोनं काढून काढून दमलाय, हात सगळे सुजलेत. कारण दानशूरामध्ये अर्जुनाचा हात कंडा नाही. आणि मग म्हणाले, अरे अर्जुना, हे काम कधी व्हायचंय? मला वाटलं डोंगर संपला असेल आठवड्यात. नाही, थोडा का डोंगर देव आहे. मग म्हटले, जाऊ दे, तुझं कामच नाही सोनं वाटायचं, तू आता उद्या येऊच नको इकडं. धर्मराजाला बोलवलं, युधिष्ठिराला, आणि सांगितलं, दाखवलं त्याला सगळं. हे बघ, हा सोन्याचा पर्वत आहे आणि वाटून टाकायचं आहे. ठीक आहे देवा, काय हरकत नाही. आणि ते काम युधिष्ठिरानं म्हणजे धर्मराजानं हातात घेतलं आणि सगळीकडे आव्हान केलं, ज्याला सोनं हवंय त्यांनी इकडे या. व्हॉट्सअपवरच बातमी व्हायरल केली त्यांनी. अख्ख्या महाराष्ट्रातनं लोक आले आणि स्वतःचा हात सुजवून घेतला नाही, स्वतः कष्ट करत बसला नाही.
स्वतःच्या हातात टिकाव घेतला नाही, पहार घेतली नाही, फक्त कमरेवर हात ठेवून उभा राहिला तिथं असा. सगळे लोक आले, सेलू तालुक्यातले तर सगळेच आले, कोणच राहिलं नाही. आणि सगळ्याला सांगितलं तुम्हाला पाहिजे तेवढं सोनं घेऊन जा प्रत्येकाला. महाराज 4 वाजेपर्यंत डोंगर मोकळा झाला, काय राहिलं नाही. आणि अर्जुन किती दिवस वाटत होता? 8 दिवस वाटत होता, तर 2% संपलं नाही. मला हे उदाहरण कशा करता द्यायचं आहे, तर धर्मराजा हा महाराज दानशुरामध्ये हातखंडा होता. असे एवढे बलाढ्य राजे आहेत हे दानशुरामध्ये, आजही त्यांचं नाव घेतलं जातं. इतिहासात त्यांची नोंद आहे, तुकोबाराच्या गाथ्यात त्यांची नोंद आहे. असे दानशूर राजे आहेत, दान करण्यामध्ये हातखंड आहेत. पण तुकोबाराय सांगतात एवढे जरी दानशूर राजे असले तरी माझ्या पांडुरंगा पुढं मात्र हे टिकत नाहीत. पांडुरंगा पुढं फार माझ्या हे महाराज कमी आहेत. असा हा एकच देव उदार आहे की त्याच्या उदारत्वाची ख्याती चराचरामध्ये आहे. उदार तू हरी, 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 उदार तू हरी. ऐसी कीर्ती चराचरी, ऐसी कीर्ती चराचरी, कीर्ती चराचरी, ऐसी कीर्ती चराचरी, आनंद हे थोरी गरजता ती पवाडे, आनंद हे थोरी गरजता ती पवाडे, आनंद हे थोरी गरजता ती प्रमाणे, आनंद हे थोरी गरजता ती प्रमाणे. असा हा जगामधला सगळ्यात उदार आहे. याच्यापेक्षा दुसरा कोणी उदारच नाही नाव घेण्यासारखा. म्हणून तुकोबाराने दुरुक्ती केली, उदार तू हरी, उदार तू हरी, ऐसी कीर्ती महाराष्ट्रापुरती. असं नाही, ऐसी कीर्ती चराचरी, चराचरामध्ये तुझ्या उदारत्वाची कीर्ती आहे. तो काय देतो महाराज? भक्ताच्या मनात येईल ते देतो. मागण्याची आस पाही मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. असा जगामधला दान देणारा उदार आहे, उदार चक्रवर्ती, वैकुंठीचा भूपती, पुंडलिकाची प्रीती विटे उभा राहिला, सर्व सिद्धीचा दाता, सवे आणिला परिवार. भक्ताला घ्या घ्या म्हणतो, भक्ता अभयकर आता घ्या घ्या म्हणतो. भक्ताला घ्या म्हणणारा देव आहे, भक्ताच्या मनातली इच्छा पूर्ण करणार आहे. तुका म्हणे कृपावंत, इच्छिले पुरवी मनोरथ. तुका म्हणे कृपावंत, तुका म्हणे कृपावंत, इच्छिले पुरवी मनोरथ. तुका म्हणे कृपावंत, मनोरथ. रिद्धी सिद्धी मोक्ष देत, सिद्धी मोद देत, रिद्धी सिद्धी मोक्ष देत, रिद्धी सिद्धी मोद देत. शेती संग आपुला, तेची संग आपुला, शेती संग आपुला,
आहेच, पण कृपावंत पण आहे. काय देतो तुका म्हणे कृपावंत, इच्छिले पूर्वी मनोरथ, रिद्धी सिद्धी मोक्ष देत. शेवटी आपलं पद देतो शेकी संग आपुला. आपलं पद कोण देत नाही, पण आमचा भगवान परमात्मा आपलं पद देतो. इतका उदार आहे, कृपा कटाक्ष निहाळिले, आपुल्या पदी बैसविले. बाप रखमादेवी भक्ता दिधले वरदान. जगामध्ये असा एकच देव आहे की तो जगाला दान देतो महाराज. मग तुम्ही म्हणाल कोण मोक्ष देईल, रिद्धी देईल, सिद्धी देईल, आपलं पदही देईल. पण तुकोबारा म्हणतात हा जो दान देतो तो जगामध्ये दुसरं कोणच देऊ शकत नाही दान. असं कोणतं दान तो देतोय, तर तुकोबारा म्हणतात ह्या जगाला त्यानं जीवच दान दिलाय. जेने हा जीव दिला दान, म्हणून त्याला जगदानी म्हटलंय. जगामध्ये जेवढे जीव आहेत त्या सगळ्या जीवाला त्यानं दान दिलेलं आहे. तो जीवदान देणार आहे का कोण जगामध्ये? मला वाटत नाही कुणी जीव दुसऱ्याला देत असेल. जीव देणारा कोणच नाही. जीव घेणारा भेटेल आहेत महाभाग काय काय, पण जीव देणारा नाही. जीव देणारा असा जगामध्ये एकच आहे. तुकोबारा म्हणतात ह्या जगाला त्यानं जीव दान दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान, म्हणून त्याचं मी चिंतन करतो. तुकोबारा येतं म्हणतात तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. तो कुठं आहे? जो या भीवरे चातिरी, घट धारो या करी, पाऊले समती साजिरी, अंतरी धरो राहिलो, अंतरी धरो राहिलो, गोया भिवरे चातिरी, गोया भिवरे चातिरी, गोया भिवरे चातिरी, गोया भिवरे चातिरी. असा हा जगामध्ये श्रेष्ठ देव आहे महाराज. याच्यासारखा विश्वामध्ये देवच नाही. ह्यानं सगळं विश्वच निर्माण केलंय आणि विश्वातले सगळे देव ह्यानं निर्माण केले. इतका मोठा आहे. जेने हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाती धरिले, सत्ता मात्रे अपुलिया. विश्वामधला ज्ञानोबा सुद्धा सांगतात सगळ्यात मोठा देव हाच आहे. बाप रखमा देवी वरु त्रिभुवनी गरुवा. त्रिभुवनी शब्दाचा अर्थ त्रैलोक्यामध्ये आणि गरुवा शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि विठ्ठल बरवा बाईयानो, म्हणून तुकोबारा म्हणतात तुम्हाला जर स्मरण करायचं असेल तर ह्याचं स्मरण तुम्ही करा. कारण का तुकोबारा सांगतात तार्किकाचा टाका संग, निस्ता कात्याकूट करत बसू नका. पांडुरंग स्मरावो, पांडुरंगाचं तुम्ही स्मरण करा. त्याचा तुम्हाला विसर पडलेला आहे, विसर पडू देऊ नका. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. कवी व्यथा
जनतारा पुत्र जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या त्याचं तुम्ही स्मरण करा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. मग काय होईल? सुखवी व्यथा जन्माच्या, आपल्या जन्माच्या व्यथा दूर करणार हे दैवत आहे. आणि त्याचं तुम्ही तुकोबारा म्हणतात स्मरण करा. त्याच्या स्मरणामध्ये त्याचं दर्शन आहे बरं का महाराज. असा एकच देव आहे की त्याचं स्मरण केलं तरी दर्शन आहे. बाकीच्या देवाच्या दर्शनालाच जावं लागतं, पण याचं तसं नाही, याच्या स्मरणामध्ये दर्शन आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. त्याच्या चिंतनामध्ये त्याच्या स्मरणामध्ये त्याचं दर्शन आहे. मी 2007-2008 या सालामध्ये देव संस्थांचा योगायोगानं महाराजांच्या कृपेनं अध्यक्ष होतो. पालखी सोहळ्यावर आलो. मग पालखी सोहळ्याला आमच्या काही पास येतात दर्शनाकरता 300-400 सगळ्या दिंडीला एक पास दिला जातो. पण पास मागणाराची संख्या हजारों असते. आम्हाला दर्शन व्हायला पाहिजे, आम्हाला दर्शन व्हायला पाहिजे. आमच्या दिंडीमध्ये नागपूरकडच्या काही महिला चालत होत्या. मग त्या म्हणाल्या महाराज आम्ही वर्षातून एकदाच पंढरपूरला येतो, आम्हाला पुन्हा परत होत नाही. हजारो किलोमीटर दूर आहे आमचं गाव. तुम्ही ह्या परिसरामध्ये असता, तुम्हाला काही आषाढीला नाही दर्शन झालं तर पुढच्या वारीला होतं, त्याच्या पुढच्या वारीला नाही झालं तर मध्ये आधी होतं. पण आम्ही ह्या वर्षाचं त्या वर्षालाच येतो. आणि दर्शन न घेता जर आम्ही गेलो 36 तास 35 तास उभा राहणं होत नाही आणि दर्शन होत नाही. आणि दर्शन न होता जर आम्ही असंच गेलो तर आम्हाला वर्षभर हुरहुर लागते. आम्ही पंढरपूरला गेलो पण दर्शन नाही झालं. त्यावेळेस मला पास देणं शक्य नव्हतं, पण तुकोबाराच्या भाषेत समाधान मात्र मला करता येत होतं. मी त्यांना म्हटलं तुम्ही पंढरपूरला आलात आणि एकदा दर्शन झालं का तुम्ही वर्षभर त्याचं नावच काढत नाही दर्शनाचं. आणि दर्शन न घेता जर तुम्ही गेला गावाकडं आणि सारखं त्याचं स्मरण करत बसला, रोज पंढरपूरला गेलो आम्ही पण दर्शन झालं नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटतं ना दर्शन झालं नाही त्या दिवशी तुमचं दर्शन आहे म्हणलं. त्याच्या स्मरणामध्ये त्याच्या आठवणीमध्ये दर्शन आहे महाराज. म्हणून तुकोबारा म्हणतात त्याचं तुम्ही स्मरण करा, त्याचं तुम्ही ध्यान करा. म्हणून तुकोबारा म्हणतात असा हा एक भगवान परमात्मा आहे ह्या भूतलावरती की त्याचं स्मरण केलं तरी दर्शन होतं. म्हणून तुकोबारा या अभंगातून सांगतात ब्रीद ज्याचे जगदाने तोची मनी स्मरावा. मनातून त्यातच तुम्ही स्मरण करा सतत महाराज. मग असा हा भगवान परमात्मा कुठं आहे तर तो पंढरी क्षेत्रामध्ये आहे. कसा आहे तर समपाय करकटी तो हा विठोबा निधान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊली समान विटेवरी शोभती. असा समचरणार वंदान विटेवरती उभा आहे. आणि तो कुठं आहे तर भिवरेच्या तीरावरती म्हणजे भीमा नदीच्या तीरावरती तो उभा आहे. कसा आहे तर समचरण दृष्टी विटेवरी साजरी. किंवा आणखी कसा आहे तर आनंदादवय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे ते हे समचरण साजरी विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. असा हा भगवान परमात्मा आहे. आणि त्याचं तुम्ही तुकोबारा म्हणतात स्मरण करा. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या